दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। सांगलीत वाढत्या उन्हाचा तडाखा, उष्माघाताने घार व्याकुळ, भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमने दिले जीवदान। राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असून याचा फटका केवळ माणसांनाच नाही तर मुक्या पक्ष्यांनाही बसू लागला आहे। वाढत्या उष्णतेमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे पक्ष्यांची मोठी दमछाक होत असल्याचं चित्र समोर येत आहे। अशीच एक हृदयद्रावक घटना सांगलीतील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज परिसरात घडली, जिथे एका इंडियन ब्लॅक काईट घार जातीच्या पक्षाला उष्माघाताचा तीव्र तडाखा बसला। सुमारे 1.5 फूट उंचीची ही देखणी घार उन्हाच्या तीव्रतेने पूर्णपणे गलित गात्र होऊन इमारतीच्या गॅलरीत पडली होती। कडाक्याच्या उन्हामुळे या घारीला प्रचंड धाप लागली होती आणि ती अत्यंत व्याकुळ अवस्थेत होती। नशिबाने ही बाब भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमच्या निदर्शनास आली। टीमचे सदस्य गजानन नरळे यांनी क्षणाचाही विलंब न करता या पक्षाकडे धाव घेतली। त्यांनी तातडीने पाण्याची व्यवस्था करत अत्यंत संवेदनशीलतेने या घारीला पाणी पाजले आणि तिला थंडावा दिला। रेस्क्यू टीमच्या या तत्परतेमुळे मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या या घारीला जीवदान मिळालं आहे। सध्याची स्थिती पाहता पक्षीप्रेमींनी चिंता व्यक्त केली असून उन्हाळ्याच्या या तीव्र लाटेत मुक्या पक्ष्यांसाठी प्रत्येकाने आपल्या घराबाहेर किंवा गच्चीवर पाण्याची भांडी ठेवण्याचे आवाहन केलं आहे। सांगलीतील ही घटना नागरिकांचं निसर्गप्रेमींचे डोळे उघडणारी असून वाढत्या उन्हापासून मुक्या जीवांचे रक्षण करण्यासाठी सर्वांच्या सहभागाची गरज अधोरेखित झाली आहे।